नमस्कार मंडळी, मी पूजा कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज काहीतरी चटपट खायची इच्छा झाली होती, पण बनवायचंही मन नव्हतं. असं झटपट असं काहीतरी बनवता येईल असं वाटलं आणि पटकन मनात असा विचार आला. नवऱ्याला चिकन खायची इच्छा झाली होती. म्हटलं चला त्यांची इच्छा पूर्ण आणि माझी इच्छा पूर्ण असं होईल, असं काहीतरी करूयात. तर इथे मी अशी पटकन होणारी, अगदी 10 मिनटात होणारी झणझणीत अशी चिकन बिर्याणी बनवलेली आहे. तेही कुकरमध्ये आणि मस्त अशी मोकळी सुटसुटीत होणारी ही चिकन बिर्याणी आपण फक्त 10 मिनटामध्ये बनवू शकतो. आणि अचानक पाहुणे आले आणि पाहुणे जर चिकन खाणारे असतील तर मग मज्जाच. चला तर सुरू करूया. इथे मी अर्धा किलो चिकन आहे. थोडं कमी आहे अर्धा किलोला, कारण आम्ही दोघंच होतो म्हणून जास्त चिकन मी काही जास्त खात नाही. तर एवढं अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलं आहे. दही छान फेटून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पूर्ण बिर्याणीला किती तिखट लागणार आहे ते यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर घातली आहे. ही जिंजर गार्लिक पेस्ट आहे. अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये घालून घेऊयात. मी एव्हरेस्टची वापरते आहे. तुम्ही जर घरगुती वापरत असाल तर अतिउत्तम. एव्हरेस्टचा मटन मसाला वापरते किंवा चिकन मसाला पण वापरू शकता किंवा बिर्याणी मसाला पण वापरू शकता. इथे मला मटन मसाला खूप म्हणजे त्याची टेस्ट खूप आवडते. अगदी छान लागतो हा टेस्टला. 1 चमचाभर मीठ घालायचं, म्हणजे तुम्हाला पूर्ण बिर्याणीला जेवढं मीठ लागेल तेवढं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला वरून घालायची गरज पडणार नाही. 1 चमचाभर तेल घालून चिकन छान मिक्स करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटासाठी याला मॅरिनेट करून घेऊयात. चिकन आता मॅरिनेट करायला आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करूयात. त्यासाठी आपल्याला फक्त टोमॅटो आणि कांदा कापायचा. कांदा जो आहे तो छान असा उभा लांब पातळ कापून घ्यायचा. अशा पद्धतीने मी कांद्याचे जे साल आहेत, साली म्हणता नाही येणार, त्याच्या फोडी आहेत त्या मोकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत, पाकळ्या. टोमॅटो पण छान बारीक चिरून घेतला आहे. कढईमध्ये आवडीनुसार तेल घालायचं. तेल घालून घेतले कढईमध्ये. त्यामध्ये तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप पण घालू शकता. तेल छान कडकडीत तापलं की मी 1 चमचा जिरे घालते यामध्ये. जिरे छान असे तडतडलेले आहेत आता किंवा गरम झालेले आहेत. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातले, अगदी थोडेसे, किंवा नाहीतर मग पोटात आग व्हायला सुरुवात होते. अगदी अर्धं स्टारफूल घातलं आहे आणि अर्धी दालचिनी घातली, 1 इंचाचा तुकडा. बारीक केलेला कांदा त्यामध्ये घालायचा आणि छान असा कांदा लालसर होईपर्यंत त्याला परतून घेऊयात. कांदा आपण इथे जेव्हा पातेल्यात बिर्याणी बनवतो, दम बिर्याणी, तेव्हा आपण कांद्याचा बरिस्ता करून घेतो. पण इथे काही गरज नाही, आपण याचाच बरिस्ता करून घेऊया. अगदी एवढाही काळा करायचा नाही आपल्याला कांदा. अगदी छान असा लाल झाला की आपण पुढची प्रोसेस करूया. कांदा छान परतलेला आहे. यामध्ये आता आपण इथे टोमॅटो घालून घेऊयात चिरलेला. टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतला आहे. यामध्ये टोमॅटो घातला की 2 मिनिटभर टोमॅटो छान परतू द्यायचा. म्हणजे तो पटकन जेव्हा आपण बिर्याणी लावतो किंवा कुकर लावतो तो छान पटकन विरघळला जातो, मॅश होतो. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या. चिरून वगैरे घालायच्या नाही, तशाच घालायच्या. छान गार्निशिंग करता येते. मग छान परतलं की मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घेऊयात. याला छान आता मिक्स करून घेऊयात. अगदी टोमॅटो आणि कांद्यामध्ये छान मिक्स होईल आणि मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं याला 5 ते 7 मिनिट. 5 ते 7 मिनिटभर याला आपण तेलामध्ये फ्राय यासाठी करतो आहे की शिजायला आपल्याला मदत होते आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही. दोन्ही सोबत छान असं शिजलं जातं. झाकण ठेवून 5 मिनिटभर परतून घेतलेला आहे. आणि आपण ज्या बाउलमध्ये मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये थोडासा मसाला बाकी होता, तर त्यामध्ये अर्धा ग्लास पण नाही, अगदी थोडंसं पाणी घालून हे विसळून ते यामध्ये घातलं. परत झाकण ठेवून आपण थोडंसं याला छान असं वाफळून घेऊयात. पाहू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि चिकन पण थोडंसं शिजलेलं आहे. या स्टेजला आपण इथे तांदूळ घेतलेला जो तांदूळ आहे, मी ते बारीक तांदूळच वापरते, कालीमुछ तांदूळ वापरला. तुम्ही हवा असेल तर बासमती किंवा कोणताही तांदूळ वापरू शकता. मला या बारीक तांदळाची बिर्याणी खूप आवडते, अगदी टेस्टी लागते. आणि काय होतं यामध्ये तो जो अर्क उतरतो चिकनचा, वा वा वा, अगदी छान लागतं. तर अशा पद्धतीने तुम्ही पण बिर्याणी नक्की करून पहा. तर मी ते 1.5 वाटी तांदूळ घेतले, त्याला स्वच्छ धुवून 5 मिनिटभर बाजूला ठेवलं आहे. भिजवायचं वगैरे नाही आहे. गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं. आपल्याला बिर्याणी करायची, खिचडी नाही, त्या अंदाजाने पाणी घालायचं.
मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण आपण जेव्हा चिकन शिजायला थोडंसं पाणी घातलं आहे तेही पाणी यामध्ये आहे असं ॲड करून पाणी इथे घालायचं आहे. तर अगदी वाटीभर पाणी मी इथे घातलं असेल, पाहू शकता. आणि आता आपल्याला तांदूळ भिजेपर्यंत पाणी घातल्यानंतर मीठ एकदा टेस्ट करून पहा. जर बरोबर असेल तर टाकायची गरज नाही, कमी वगैरे असेल तर इथेच टाकून घ्या, कारण आपण झाल्यानंतर वरून मीठ घेऊ शकत नाही आणि ते चांगलंही लागत नाही. कोथिंबीर घालायची आणि कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरची इथे मी 3 शिट्ट्या करून घेते आहे. 3 शिट्ट्यामध्ये अति उत्तम आणि अति छान चिकन शिजलेलं आणि भातही छान शिजलेला आहे. वा पाहू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. हे मी तुम्हाला गार्निशिंग करून दाखवते. मस्त, अगदी तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की आत्ता बनवावी, पण एवढी काही घाई नाही आहे, उद्या पण बनवू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. वाव, अति सुंदर अशी मोकळी मोकळी होते खिचडी. पाहू शकता अगदी लांब तांदूळ नाही आहे, अगदी बारीक तांदूळ होतं तरी अशी फुललेली आहे खिचडी नाही सॉरी बिर्याणी. तर मस्त झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे चिकन लवर असतील त्यांनी तर नक्कीच हजेरी लावायची आहे. आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.